काही आघात ज्ञान आहे. आणि अशा प्रकारचं आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहा, हे जे ज्ञान सांगितलं तर संतांच्या अवताराला कार्याला, संतांच्या अवतार कार्याला, संतांच्या कार्याला आणि संतांच्या वाङ्मयाला कसोटी लागलेली. ते तसं आलेलं नाही. सगळ्या संत कार्याला संतांनी सुद्धा अवतार कसे घेतले, संतांचे अवतार तर पाहिले तर नामदेव महाराजांचा अवतार सुद्धा अयुनीच होता, नाही का. तो काय आईच्या उदरातून अवतार झाला नाही. नामदेव महाराजांचा अवतार तो शिंपल्यामधून अवतार झाला. मग तशाच प्रकारे कबीरांचा सुद्धा जो अवतार झाला तो सुद्धा अयोनी संभव अवतार होता. काय आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का. करील ते काय आश्चर्य आहे. म्हणजे काल आपला थोडासा तिचा विषय झाला. आणि जेव्हा आपण भगवत चिंतनाची, जेव्हा आपण त्या ज्ञानाची, आपण त्या ज्ञानापर्यंत आपल्या दृष्टी जाते तेव्हा मनुष्य आवाक बुद्धीच चालत नाही, बुद्धीचं कामच नाही. कारण त्या भगवंताचं सामर्थ्य, भगवंत म्हणून ऐका यश श्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वस्ती जेत, नाही का. म्हणून त्या परमेश्वराच्या ठिकाणी काय आहे तर हे 6 गुण आहेत परमात्म्याच्या ठिकाणी. आणि हे जे 6 गुण आहेत ना, तर हे 6 गुण जगात कोणाच्याच ठिकाणी नाही का. कोणा हे जे परमात्म्याचे जे गुण आहेत हे माणसाचे नाहीत, हे परमात्म्याचे गुण आहेत. आणि म्हणूनच भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितले, नाही का, की संजय विचारतो, संजयने विचारलं, धृतराष्ट्राने संजयला विचारलं या युद्धामध्ये विजय कोणाचा. तर तेव्हा मग संजयला प्रश्न पडला की उत्तर काय. त्याला उत्तर माहित होतं, त्याला उत्तर आणि निर्विवाद बाबा सुद्धा सांगायचे. संतांचं सहज बोलणे हीच उपदेश, सहज बोलणे हीच उपदेश करुणी सयाचं शिकवले. त्यांचं किंवा सयांचे ते पिसाट शब्द आणि सुखे म्हणून ती वेद. आणि म्हणून ते सहज जरी काहीतरी बोलले तरी पण त्यांचे शब्द कसे असतात, वेदच असतात. कारण ते साक्षात ते चालते ज्ञानाची. मग ते साक्षात चालतं बोलतं ज्ञान. ज्ञान जर आपल्या पायचं जर असेल, ज्ञान जर जपायला तर निर्गुण निराकार आहे. पण ते ज्ञान जर पाहिजे असेल तर आपल्याला ज्ञानाचं व्यक्त सगुण स्वरूप आपल्याला जर पाहिजे असेल तर संतांकडे पाहिजे. संत म्हणजे प्रगट ज्ञान, सगुण ज्ञान, साकार ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती, नाही संत म्हणजे. आणि म्हणूनच तर माऊलींनी बऱ्याच ठिकाणी असं की बहु एकांतावरी प्रीती, नाही का. बहु एकांत कसे संत असतात, बहु एकांतावरी प्रीती दया जनपदाची खंती तो जाण मनुष्य कार्यमूर्ती ज्ञानाची तू, नाही का. ती ज्ञानाची मूर्ती बहु एकांतावर प्रीती आणि जनपदाची खंती. म्हणजे त्या लोकांच्या जाणं, बरं लोकांच्या जाणं म्हणजे काय, लोक आता तो विषय येणारच आपल्या पायथाची. म्हणून लोक म्हणजे काय आहे, सगळा अज्ञानाचा बाजार आहे. सगळं अज्ञान. आपण जे बोलतो, गप्पा मारतो, करतो हे सगळं काय आहे का काही. तसं जर पाहिलं त्याच्यामध्ये जागृतीमध्ये सगळं जग व्यवहार करतं. पण ह्या व्यवहारामध्ये, जगाच्या वर्तनामध्ये, जगाच्या व्यवहारामध्ये, जगाच्या सगळ्या संपूर्ण वर्तनामध्ये सत्याचा अंश आहे का काही. सत्य काय आहे का, सगळं नाशिवंत आहे. आणि म्हणून तो जाण मनुष्य कार्यमूर्ती ज्ञानाची तो. अशा प्रकारे त्या संतांचं हे महत्व असतं. आणि म्हणूनच त्यांच्या जे चालणं बोलणं आहे ना, साक्षात ज्ञान म्हणून. आणि ज्ञानात प्रगट ज्ञान म्हणजे संत, नाही का. आणि संतांचं अप्रगट स्वरूप जे आहे, अमूर्त स्वरूप. संत सगुण आहे आणि निर्गुण आहे, नाही का. ते ज्ञान सगुण रूपानं जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ते संत. आणि संतांचं निज स्वरूप जे असतं तर ते ज्ञानाच्या प्रमाणे, ज्ञानाच्या ठाई ते असतं. आणि म्हणूनच संतांच्या कस लागलेलं आहे पहा. आता विचार करा, आता सांगितलं कबीरांचा अवतार कसा झाला, ज्ञानेश्वर आपलं नामदेव महाराजांचा अवतार कसा झाला. आणि तशाच प्रकारे ज्ञानेश्वरी जी आहे, ज्ञानेश्वरी लिहिली कुणी, नाही का. ज्ञानेश्वरी एका मृत माणसानं, मेलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी लिहिली.
आणि ती जिवंत माणूस वाचत नाही. मेलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली, जिवंत माणसाला ज्ञानेश्वरी कळत नाही, त्याला ती वाचता नाही. तिथं ज्ञानेश्वर कसं सांगेल. ज्ञानेश्वरांचं चरित्र आता त्याला सुद्धा कारण आहेत. आता बाबा सांगायचे आता काही एक करण्याची गरज राहिली नाही, लिहिण्याची गरज राहिली नाही. संतांनी जे आपलं अवतार कार्य केलं त्यांच्या हातून अद्भुत चरित्र त्यांचं घडलं. त्या काळामध्ये त्या काळात जे संत अवतरले त्यांनी अद्भुत चरित्र केलं. कारण काय होतं तर त्यांना दीर्घकाळपर्यंत त्या ज्ञानाची सत्यता जगाला पटावी म्हणून त्यांनी ते केलं. आता काही हे करायची गरज नाही. आता फक्त त्यांनी ज्ञान सांगितलं, शास्त्र सांगितलं, चोख ज्ञान त्यांनी सांगितलं. आणि म्हणूनच ज्यांना आपला म्हणून ते मोक्ष देईल ज्ञान इथं किर नाही आनंद परी ते थारे आयशे मन शुद्ध व्हावे. नाही का फक्त मोक्ष ज्ञानाने मोक्ष होईल. आणि मग ते ज्ञान जसं आपल्याला दृष्टांत माहिती आहे, इतकं सुंदर तत्वज्ञान आहे की स्वातीचा पाऊस असतो, ताईंचा आवडता स्वातीचा पाऊस असतो, परंतु फार महत्वाचा दृष्टांत देतो. नाही का फक्त त्याचा अन्वय आपल्याला लावता आला पाहिजे. तो स्वातीचा पाऊस असतो तर इतर नक्षत्रांचा पाऊस आणि स्वातीचा पाऊस एक विचार जर केला काही फरक आहे का? काहीच काही पाऊस ते पाणी कोणते नक्षत्राचं समुद्राचंच पाणी ना आकाशातून चालले तसं पाहिलं तर फरक काही नाही, एकच पाणी. नाही परंतु स्वातीचं पाण्याने मात्र काय होतं मोती तयार होतात. इतर कोणत्याही नक्षत्राच्या पाण्यानं मोती तयार होत नाही. हे त्याचं विशेष आहे. म्हणून स्वातीचा पाऊस एक आगळा वेगळा आहे. आणि म्हणून शास्त्रानं आपल्याला बराच वेळा आपला खूप विषय झालेला असतात. नाही का खूप शास्त्राने ज्या 5 दुर्मिळ वस्तूंचा निर्देश केलेला आहे. नाही का 5 एक चिंतामणी जगात आहे का? सगळ्यात चिंतक आलो तो चिंतामणी काय करतो सगळ्याच तो चिंतामणी म्हणजे दगड आहे. तो जर आपल्या जवळ आला तर तो काय करतो चिंताच राहून देत नाही माणसाच्या ठिकाणी, चिंता दूर करतो म्हणून त्याला चिंतामणी म्हणतात. कामधेनू म्हणजे आपल्या सगळ्याची इच्छा पूर्ण करते कामधेनू. नाही का कामधेनू आयशे माये दया प्राप्य आहे. कामधेनू आयशे माये दया अप्राप्य काय आहे. नाही का ज्याला कामधेनू अशी आई आहे त्या जगाचा अप्राप्य काय आहे, सगळ्या इच्छा पूर्ण करते कामधेनू. नंतर पुढचं कल्पवृक्ष. असा कल्प की कामधेनू असती तर तिची किंमत मला सांगून तिला जगून दिलं मस्त. पद्मनाभ मंदिरात सध्या अवघड आहे अशाच प्रकारचा प्रश्न कामधेनू आहे. नंतर दुसरा परीस. आता परीस जर असता ते मला सांगा आता तर लोखंडाच्या प्रोडक्शन जास्त भरलेलं असतं. सगळे धंदे बंद केले असते लोखंडाचं प्रोडक्शन सुरू केलं असतं. नाही का परंतु परीस असा जगामध्ये आहे का? तो परीस म्हणजे दगड सांगितलेला आणि त्या दगडाचा स्पर्श म्हणजे तो परीस जगामध्ये कुठं नाही. अमृत असतं तर दवाखान्याची गरज असते का काही? एवढं कशाला नियोजन मेडिकल कॉलेज कशाला? म्हणून या 5 ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू कशा करता आहेत तर संतांच्या कार्याचं महत्व सांगण्याकरता. अमृत काय करतं मेलेल्या माणसाला जिवंत करतो. त्याला तेवढं जमतं, दुसरं काही जमत नाही. त्याला ज्ञान देता येत नाही, दुःख कारण करता येत नाही. परंतु अमृताचं काम तेवढंच परिसरात फक्त सोनच करता येतं, दुसरं काही करता येत नाही. त्याला काही जिवंत करता येत नाही, काही करता येत नाही. काम देऊ फक्त इच्छा करते तेवढंच पूर्ण करते. ज्या आपण इच्छा करू. नाही का जे मागू ते काम देऊन दिले. कल्पवृक्ष झाला खाली फरक काय आहे कामधेनू आणि कल्पवृक्ष मध्ये फरक काय की कल्पवृक्ष काय करतो आपलं कामधेनू आपण जे मागू तेच देतो. नाही का हे कामधेनू करते आणि कल्पवृक्ष काय करतो मनात येईल तो विचार पूर्ण करतो. कल्पतरू कल्पने जी कल्पना कराल ते साकार होत. तेव्हा दृष्टांत माहिती एक मनुष्य वाळवंटामध्ये बसलेला होता. नाही का उन्हाळ्याचा प्रवास थुकून धावून प्रवास करता करता एका झाडाखाली बसला. फार जमला होता. वाळवंट कुठंच जाऊन झाड नाही. एक अतिशय एवढ्या मोठ्या वाळवंटात कुठंच काही नाही. झाड फार बरं वाटलं त्याला. जमला होता उन्हानं अगदी व्यापून घामाघूम झाला होता. त्या झाडाखाली गेलं त्याला बरं वाटलं. ते झाड पाहिलं आणि खूप आनंद वाटला. म्हणला आता सगळं झालं पण पाणी जर मिळालं असतं त्याचा बरं झालं. नाही का
पाणी म्हटलं की थंडगार पाण्याचा कलश तिथं तयार. काय शेती मला सुरुवातीला काय वाटत नाही. देवा सुद्धा असं असतं बरं का, अथांग आश्चर्य म्हणजेच देव, दुसरं नाही का देव सांगू. अथांग सामर्थ्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, नाही का. आनंद कोटी ब्रह्मांड कोणी निर्माण केली, तेच आहे. नाही ते हे तर मायेनच निर्माण केलेले, हे सुद्धा मायेचं कार्य आहे. अनंत कोटी ब्रह्मांड कार्य कोणाची आहे? मायेचं कार्य आहे. आणि माया म्हणजे भगवंताची दाशी. दाशीच एवढं कार्य, तर आता त्या भगवंताचं काय म्हणायचं आता, नाही का. तर काय सांगत होतो, त्या पाणी मिळालं, थंडगार पाणी, पाणी प्याला आणि बरं वाटलं, नाही का. आश्चर्य वाटलं पण पाणी प्याला बरं वाटलं. नंतर मग त्यांनी कशी कल्पना केली, म्हटलं आता पाणी तर पिलो पण जेवण जर असतं तर काही चांगलं झालं असतं. असं म्हटलं लगेच पक्वान्नात त्यांनी कल्पना केली नव्हती, असं पक्वान्नाचं सुंदर ताट तयार. अरे वा म्हटलं, मजा आहे म्हणलं, वाळवंटात मजा आहे म्हटलं. चांगलं मस्त पैकी भरपूर जेवला, जेवढं पाहिजे होतं तेवढंच ताटामध्ये अगदी पुरेपूर. एक घासही शिल्लक राहिला नाही, कमी पडलेलं आहे, भरपूर जेवला. असं जे ताट होतं भरपूर जेवलं. आणि मग जेवलं सुस्ती आणि म्हणलं आता इथं मस्त पैकी झोप, पलंग असता तर काय सुंदर झोप लागली असती. पलंग तयार, झोपला तिथं पलंगावर. पण पडल्या पडल्या माणसाला, नाही का, म्हणतात एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप, रिकाम मन सैतानाचं घर असतं. खोटं नाही असं म्हटलं. म्हणतो तो इथं भूत तर नाही, आता कल्पना करणार भूत म्हटलं की भूत झालं. आता आहे का, मला मला ठेवतं काय, लगेच झालं बरं का. म्हणजे तात्पर्य काय आहे की जे कर्म ते चांगलं असो वाईट असो, हित करणारी अहित करणारी असो, असे ह्या 5 वस्तू दूर नाही. परंतु संतांच्या जो या 5ही वस्तू त्यांच्या पायाजवळ असतात. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. आपला म्हणे ही संतवाणी आहे ना, मी तुम्हाला सांगतो ही सिद्ध वाणी आहे. संतवाणी म्हणजे काय आहे? सिद्ध वाणी आहे. आणि ह्या वाणीला जीवाला मुक्त करण्याची शक्ती त्या वाणीमध्ये आहे. हजारो ग्रंथ तुमच्या आमच्या विद्वानांचे घेतले, ते पर्यंत जसं औषध असतं, त्या औषधामध्ये रोग बरा करण्याचं सामर्थ्य असतं. मग त्याच्या संतांच्या वाणीमध्ये काय असतं? संतांच्या वाणीमध्ये जीवाला ब्रह्मज्ञान देण्याची शक्ती त्या वाणीमध्ये, म्हणजे याला सिद्ध वाणी, सिद्ध मंत्र म्हणतो आपण. मंत्र, तो मंत्र सिद्ध होतो तेव्हा कार्य करतो. जोपर्यंत मंत्र सिद्ध होत नाही तोपर्यंत कार्य करत नाही. तशी संतांची वाणी स्वयमेव सिद्ध वाणी असते. तिला म्हणजे साक्षात मोक्ष देण्याचं ताकद त्या संतांच्या वाणीमध्ये. म्हणून संत कशाच्या रूपाने? तर त्यांच्या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने, तुकाराम महाराज दासीच्या रूपाने. तसे सगळे संत कशाच्या रूपाने आहेत? तर त्यांच्या कार्याच्या रूपाने आजही आहे. एक अथांग ज्ञान ज्ञानेश्वरीचं आपण जर सूक्ष्म वाचन जर केलं तर आजही आपलं काय होतं की अंतःकरण जर खरंच जर ते स्वीकारित असेल तत्वज्ञान, तर माणूस बेभान होऊन जातो, नाही का. त्या ज्ञानानं, मग ज्ञानासारखं सामर्थ्य संपन्न वस्तू जगात आहेच कोणती? माऊली नाही सांगितलं का ह्या जगा पृथ्वीवर पृथ्वीच्या वजनाची जर एखादी वस्तू जर सापडली, मिळाली, तर कदाचित समजा माऊलीचे शब्द येते, तर कदाचित काय होईल, या ज्ञानाशी तुलना करता येईल. ज्ञानाशी बरं का. अशा प्रकारचं हे प्रचंड सामर्थ्य. कशाला सांगितलं? संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही. बहुदुधाळ जरी झाली गाय म्हैस, तरी काय होईल काम दिलं, नाही का. मग तिनं किती जरी दूध दिलं त्या गायीनं म्हशीनं, तरी ती काम दिलं होऊ शकत नाही. तसं संतांचं सामर्थ्य आहे. म्हणून पाहणं या सगळ्या अभंगवाणीमधून ज्ञान सांगितलेलं आहे. काही ठिकाणी उपदेश केलेला आहे, काही ठिकाणी वैराग्य सांगितलं, काही ठिकाणी ज्ञान साधन सांगितलं, काही ठिकाणी परभक्ती सांगितली, काही ठिकाणी भगवंताचं देवाचं स्वरूप सांगितलं, अज्ञानाचं लक्षण सांगितलं, अज्ञान घालवण्याचे उपाय सांगितले, साधकाची स्थिती, सिद्धाची स्थिती, अनेक प्रकारचे. म्हणजे संतांनी अशा प्रकारचं, माझा हे संतांचं सांगणं म्हणजे हे कसं आहे, ज्ञानेश्वरी भागवत हे क्रमबद्ध शास्त्रे, नाही का, क्रमबद्ध शास्त्रे. तर संतांची वाणी त्या त्या स्थितीला ज्या मग त्याच्यामध्ये फरक आहे अभंगवाणीमध्ये. आणि म्हणून संतांनी सुद्धा सगळ्या प्रकारचं ज्ञान सांगितलं. तर इथं पहा काय सांग, म्हणून
ज्ञानाचे संतांनी सांगितलं ते ज्ञानी. तर लटिकेचे साचे दाविले अचळ पीडितशे काळ किती म्हणून. लटिकेचे साचे दाविले आणि हे जग जे आहे, परंतु जेव्हा शास्त्र आपले बुद्धी शास्त्राचं तत्वज्ञान स्वीकारते, शास्त्राचं तत्वज्ञान स्वीकारणं म्हणजे तसं होणं नाही का. जसं बीज जमिनीमध्ये पडलं तर लगेच काय होतं, वृक्षाच्या रूपाने ते साकार होतं, प्रकट होतं नाही का, अनुकूल. तसं ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये पडलं नाही का, ते ज्ञान कानी जे पेरिले आणि डोळ्यात ते उगवले, त्याला म्हणायचं पेरलेलं नाही का. पेरले पण उगवतच नाही नाही का. त्याला दोन दोष असतात, का पेरलं की उगवत, परंतु उगवत नाही. दोन दोष असतात, एक तर बीजाचा दोष असतो, एक तर भूमीचा दोष असतो नाही का, उगवत नाही त्याला. तसं मग आपण शास्त्र ऐकलं ते उगवत नाही म्हणजे प्रत्ययाला शास्त्र प्रत्ययाला येणं नाही का, याला अनुभूती म्हणतात. शास्त्र प्रत्ययाला येणं, गुरूंचा उपदेश प्रत्ययाला येणं नाही का, तर त्याला अनुभूती त्याला म्हणतात. म्हणून शास्त्रानं सगळ्यांनी अगदी म्हणून त्याचे प्रत्यय येणं. आता किती माऊली संतांनी त्याचा काय केला, अनुभव आले अंगात, त्यांनी अनुभव घेतला साक्षात नाही का. आणि अनुभवाशिवाय त्यांनी काही सांगितलं नाही संतांनी. आणि म्हणून ती शुद्धवाणी अमृतवाणी. तर लटिके ते साचे दाविले अचळ पीडितशे काळ किती म्हणून. आणि संतांनी काय केलं, जे लटके ना, जग लटके, जग खरं नाही. आपला बराच विषय झालेला आहे. मग आता जादूगार असतो, जादूगार काय करतो, जादूगार काय करतो, तर नसलेल्या वस्तू निर्माण करतो नाही. तो डब्यातून काय करतो, डब्यातून कबूतर काढतो, 10-50 कबूतर, एवढासा डबा असतो जादूगाराचा डबा एवढासा. परंतु त्याच्यानंतर तो अशी कबूतर काढतो की 1, 2, 3, 4, 50 कबूतर एवढं. मी पाहिलेले लहानपणी असे, म्हणून सांगतो जादूगाराचा नाही. मग जादूगारा म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, याला तर एक शब्द मला तर आठवे ना, हातच्याला घ्या, ग्रामीण शब्द गारुड एक त्याला म्हणतात. आणि आधुनिक त्याला काहीतरी शब्द वापरलाय शास्त्रामध्ये त्याला शब्द आहे, परंतु गारुड शब्द मात्र अगदी योग्य शब्द आहे. अजून एक शब्द आहे त्याला, तर गारुड शब्द याला म्हणजे हे जे जग हे गारुड आहे नाही का. आणि म्हणून गुरु गारुडी आला धावून नाही का. तर गुरु गारुडी आला धावून आणि त्याने बोध अमृताचे पाजले पाणी अशा प्रकारचं. तर तेव्हा हे सगळं लटकं आहे, माया जी आहे. तर नसताना भासवणं म्हणून शास्त्राने काय म्हटलंय, ते नसताना का भासतं. नसताना जग आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुष्टी काही. प्रपंच एक झाला होता तो मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता एखादा कल्पांती घडे ना नाही का. आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुष्टी काय नाही का. मग हे जे आहे हे झालेलंच नाही. आता तुम्हाला सांगतो किती साधी गोष्ट आहे बघू. आता स्वप्न तुम्हाला सांगतो, स्वप्न जे आपल्याला पडतं ते आपल्या मनावर आहे का कोणत्या तरी शक्तीच्या मनावर आहे स्वप्न पडणं. स्वप्न आपल्या पडतं, परंतु ते स्वप्न सुद्धा आपल्या जर हातात असतं आपण रोज स्वप्नात मजा मारली असते. माणूस दुःखाची अशी वाईट स्वप्न माणसाला पडली नसते. त्यांना अद्भुत अशा प्रकारचं जे कधी साक्षात माणसाला शक्य नाही अशा आश्चर्यकारक स्वप्न तामीर केलं असतं. वर्ष 2 वर्ष कशाला तिकीट काढायचं विमानाने जाऊन ते करा. स्वप्नात आम्ही रोज स्वप्नात अमेरिकेत वास्तव्य केलं असतं नाही. तो स्वप्न तरी स्वतः वा कशाला आला असतं नाही का. परंतु अशी एक शक्ती. आणि स्वप्न हे काही खरं नसतं, केवळ कल्पनामय स्वप्न असतं. हा यच्च याव जीवाला अनुभव आहे. नसताना भासणं आणि भासलेलं नसलेली भासणारी वस्तू दुःख देते हे सत्य आहे. बरोबर आहे का नाही. दुःख देणारी वस्तू सत्यच असं पाहिजे असं नाही. दोरीवरचा सर्प पाहून काय थोडं जणांना किरडू तरी कापडाचे परी लहरी मात्र साची. किरडू म्हणजे साप. कपड्याचा किंवा दोरीचा साप पाहिला, त्याला साप पाहिला खोटा, परंतु ऍडमिट मात्र खरंच 10,000 रुपये विनाकारण करावं लागेल. लहरी मात्र काय होत्या तोंडाला फेस मात्र
मग भासणारी वस्तू मात्र परिणाम मात्र वस्तू असते भासणारी, परंतु परिणाम असतो सत्य. म्हणून हे जग जे आहे तर नसताना भासणं हेच तर तिचं विशेष वैशिष्ट्य आहे असं शास्त्रकार म्हणतात. नाही का? भासणं हे तर तिचं भूषण आहे माईच, नाही का? भूषण आहे. म्हणून लटिका व्यवहार. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जे दिसतंय तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सहज मी आंधळाला निजे निराकार पंथे, नाही का? पुढं काय? सहज मी आंधळाला निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली, जन वृत्ती हे निवृत्ती झाली. मग पुढं काय होतं? वृत्तीची निवृत्ती, वृत्ती हे निवृत्ती झाली, मग जन न दिसली. मग त्याच्यानंतर काय होतं? मी माझे हरपले कुठं? ठाई जेसीच्या तेथी. पुढं अदृश्यतेची झाले, काही दृश्याची होती, नाही का? मग एवढ्या गोष्टी घडतात. अदृश्य जे दृश्य होतं ते अदृश्य होतं. मी तर काय होतो त्या कशाच्या ठिकाणी, ज्याच्या त्याच्या ठिकाणी काय होतो? लय होतं. म्हणून दृश्याचा लय करणं. म्हणून ज्ञानाला शब्दाला एकच अवस्था आहे, तत्वेताला एकच अवस्था, नाही का? स्वरूप स्थिती असते. आणि व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं तर त्याला दोन अवस्था असतात तत्ववेत्याला. व्यावहारिक शास्त्रातून किंवा तत्वज्ञानातून त्याला एकच अवस्था, ती म्हणजे स्वरूप स्थिती. पण जगाच्या दृष्टीने व्यवहारातून विचार केला तर त्याला तत्ववेत्याला दोन अवस्था असतात. दोन अवस्था कोणत्या? तर एक स्वरूप स्थिती, तो वावरतो स्वरूप स्थितीवर, परंतु तुमच्या आमच्या दृष्टीनं तो स्वरूप स्थितीवर असतो, परंतु व्यवहार करतो जगामध्ये, आणि म्हणून त्याला स्वप्न स्थिती म्हणायची. त्याला हे जग कसं वाटतं? स्वप्नासारखं वाटतं, नाही का? त्याला प्रमाण आहे त्याला आपल्याकडं, नाही का? त्याला प्रमाण आहे आपल्याकडं. काय प्रमाण आहे? रासतीला शेवटचं चरण, एका जनार्दनी विश्व व्यापक आहे. काय? एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव. स्वप्नासारखं काही केलं नाही. त्याची खेळ नाही, त्याची कैशी झालेली किडिया नाही, त्याची कैशी झालेली किडिया नाही, त्याची दिसू लागलेली, नाही का? नाही त्याची दिसू लागलेली अरूप होते ते रूपाशी आली, आणि जीव शिव नाम पावली रे. आपलीच आवडी धरून खेळूया आपापना ते व्याही. अशा प्रकारे सगळ्या बऱ्याच ठिकाणी असा विषय आपल्याला असं वाटतं, परंतु सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचा विषय आलेला आहे. आणि आपल्याला हा अभंगाचा दोनचा विषय एकच, हा विषय एकच विषय आहे. सत्यत्व म्हणून लटिकेच्या साक्ष दाविले आचळ. म्हणून काय केलेलं आहे, जे लटक आहे ते विनाकारण लटक म्हणजे खोट, नाही का? ज्याला सत्य नाही, परंतु ते तू दाखवलं, आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? दृश्याचा लय करायचा आहे. त्याला ज्ञान म्हणायचं. दृश्याचा लय करायचा आहे. जे दिसतंय त्याचा भास करायचा, आणि जे दिसत नाही त्याचं ग्रहण करायचं आहे, नाही का? जे दिसत नाही ते घ्यायचं आहे, आणि जे दिसतंय ते टाकून द्यायचं आहे. कारण दिसतंय ते खरं नाही, दिसतं तसं नसतं. बाबा सांगायचे म्हणून तर जग असतं, नाही का? जे दिसतं ते खरं नाही. म्हणून लटके ते साचे दाविले अचळ पीडितशे काळ किती होऊ. आणि ते लटक किती माणसाला दुःख देते, किती काळ दुःखामध्ये घातला. अफाट दुःख, अफाट दुःख. काहीच खरं नाही तरी मरमप्रायी यातना. काहीच खरं नसताना तुम्हाला एक सांगतो, एक दृष्टांत अगदी पटकन सांगतो, पण आपलं बरंच पुढं पाहिजे. तो संन्याशी होता. संन्याशी रस्त्याने चालला होता. रस्त्याने एक वरात पाहिली, नाही का? वरात पाहिली आणि त्याच्यामध्ये तो नवरदेव आणि नवरी पाहिली. आणि म्हणून माणसानं काय करावं, जे आपण पाहतो त्याची बुद्धीवर मनावर संस्कार होतात बरं का. तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवा. जे पाहतो ऐकतो, ऐकलेला शब्द वाया जात नाही. इथं काहीतरी उद्योग करून जातो. पाहिलं नारदानं फक्त माशांचं झुळं पाहिलं, नारदानं माशांचं झुळं पाहिलं तर लगेच कल्प सुरू झाली बुद्धीमध्ये, लगेच चक्र सुरू झाली. लगेच काय म्हटलं, पशु पक्षी एवढं सुख बघतात, आपण काय व्यर्थ आयुष्य चालले. पशु पक्षी जर एवढं सुख बघतात, आपलं आयुष्य काय चालले. मग जर कुठपर्यंत गेली, देवापर्यंत गेली, नाही का? पाहिलं का? आता काय म्हणावं, आश्चर्य. देवाला म्हटलं तुला 16,000 बायक आहे, एवढ्यांचं काय करायचे, काय म्हणावं त्याला. इथपर्यंत त्यांनी मजर गाठ आली का?
म्हणलं तुला एखादी मला दिली तर काय बिघडलं तर काय म्हणावं बिचारा देवाला मजा वाटली त्याच्या बोलण्याची कारण कसं निरागच होता इच्छा झाली नाही का म्हणजे एवढं नुसतं म्हणून काय आहे तर डोळे बंद असावेत नाही का अजून भरपूर हे शास्त्र अफाट आहे पण आपला एवढा वेळ नाही भरपूर अफाट शास्त्र आहे पण थोडक्यात सांगतो पहा जाणून येणे ते करी माझे मन तुझी प्रेम करून देऊन या मग मी संसारी असेन वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र अर्थ कळतो ना मग मी संसारी असेन वर्तत जेवी जळात पद्मपत्र ऐकोणी नायके निंदा स्तुती कानी जीविकावून म्हणे योगीराज ऐकोणी नायके जमलं पाहिजे ऐकोणी नायके त्याला संत म्हणतात संत संत सब कोई कहते बडा कठीण संत का पंथ काम क्रोध जिते नाही वो संत नाही वो जंत नाही का मग आपल्याला तसा मी का सांगतो की आपल्याला तसे प्रयत्न करायचे बुद्धीला तसं घडवायचंय अंतकरणाला तसं घडवायचंय या जगातून बुद्धी काढून घ्यायची आपल्याला संपूर्ण हा जो विषय आहे आणि म्हणून देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीच्या सृष्टीची विला जीवी स्वप्नातलं जर सास होतं या जागृतीला करायची जागृतीचे करावे स्वप्न सुषुप्तीची करावी जागृतीचे करावी स्वप्न आणि सुषुप्तीची करावी समाधी नाही का आहे पण जरा मोठी लागते म्हणून काय आहे देखोनी न देखे प्रपंचा दृष्टी स्वप्नीचे सृष्टीची विराजीवी एका जनार्दनी आईशी झाली या वाचून तू तुशीने जीवा वाटत अशी असं जर झालं नाही तर दुःख झाल्याशिवाय राहणार नाही का बराचसा विषय आहे पण आता आवडतो घेऊ आपण जरा आणि म्हणून काय सांगत होतो नारदाचं सांगितलं ते संन्याशी पाहिलं मग पुढे गेला भिक्षा मागून आणली होती विहिरी बसून भिक्षा खाल्ली विहिरीच्या कठड्यावर झोपला आणि झोपे त्याला स्वप्न पडलं का आपलं लग्न झालंय आणि आपलं पोरग पण झालं आणि आपण झोपलोय बायको आहे म्हणजे पोरग आहे आणि आपण झोपलोय बायको म्हणजे अहो पोरग चंद्र तुम्ही अंग खाली तिकडे सारखा म्हणून सराकडं विहिरीतच पडलं आणि ती होती कोरडी विहीर आणि हात मोडला नाही का त्याला बँडेज बांधलं लोकांनी विचारलं बुवा काय झालं म्हटलं नसलेल्या बायकोनं उद्योग केला नाही का ती विचार करा नसलेली बायको जर एवढा उद्योग करते तर खरी बायकोचं बोलणं चांगलं नाही का म्हणून रामदास स्वामी पटकन सावध म्हटलं पण आपण मात्र सगळं अडकलो तर तेव्हा म्हणून हे कसं आहे लटका आहे लटिका व्यवहार माऊली सांगतात सर्व हा संसार वाय हाच अभ्यास करायचा नाही दुसरा सांगतो पण अभ्यास नाही करायचा पण आपल्याला आता हा विषय पटकन जायचे त्याच्याकडून पिढी तसे कळमणार म्हणून खोटी वस्तूच आपला आणि हे जर भ्रांती यालाच भ्रांती म्हणतात नाही का यालाच काय म्हणतात भ्रांती हे समोर गेली नाही का किंवा बऱ्याच ठिकाणी सांगितले की भ्रांती हा भ्रम आहे नाही का आता मग देहाला मी म्हणणं नाही का देहाला मी म्हणणं हा भ्रम आहे आणि हे ब्रह्म असून याला जग म्हणणं हा भ्रम आहे हे दोन भ्रम प्रमुख आहेत मग लटिकेचे साचे दाविले आचळे पीडित शिकाळ किती म्हणून सत्य तू आता सत्य तू देव सत्य आहे ब्रह्म सत्य आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव न अपरा यापेक्षा पुढचं ज्ञान नाही आणि त्या ज्ञानाची आपल्याला काय करायचे आहे प्राप्ती करून द्यायची ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्य आहे नाही मिथ्या म्हणजे काय नाहीच नाही का मग धन दारा पुत्र जन बंधू सोयरे विशुल धन मोठा मोबार मोज गाव घातला धन दारा पुत्र जन बंधू सोयरे विशुल सर्व मिथ्या हे जाणून नाही का मग शरण रे का देवाशी मग देवाला शरण जाते आणि तिथे या तिथे घोडे सगळं नाही का तर सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदा कार्य सांभाळी आपली हे माया आम्हाशी का भयभीती केले म्हणजे कशा नाही केलेलं हे तर मायेनं असा उपयोग केला आता माया एकदा चांगली कळली तर माणसाचा प्रश्न मिटला परंतु माया मात्र ती माया समजली ना की ती माया थांबायचं वैशिष्ट्य
माया कधीपर्यंत थांबते? जोपर्यंत आपण त्या मायेला ओळखलं नाही तोपर्यंत ती माया राहते. आणि एकदा तिला ओळखलं नाही का, ज्याची एकदा तिला ओळखलं की ती थांबत नाही. परंतु जोपर्यंत तिची ओळख पटत नाही तोपर्यंत ती आपलं सुधीत नाही. म्हणून माया काय करायचं आहे, देव नाही ओळखायचं तुम्हाला सांगतो. माया ओळखली का देव आपोआप ओळखला जातो नाही का. माया टाकली का देव आपोआप प्राप्त होतो. म्हणून सत्य तू का विठ्ठला कागा दाविला जगदाकार. मग आता हा जगदाचा आकार कशाला दाखवला देवातून आहे का नसतं? सुस्पष्ट आहे का नाही. हा जो जगदाकार आहे हा का आहे, संभाळी संभाळी आपली ही माया. म्हणून काय म्हणतात देवा, ही माया संभाळ. ही माया माझ्या पाठीमागे लागलेली आहे. कशाच्या रूपानं? कामाच्या रूपानं. काम उकरून लोट तुम्ही पाठी लागलेले ओढाळ नाही का, ओढाळ लागलेले. आणि हे काय साधी आहेत का? साधी रूप नाही त्याशी ठेविले नाम, मग लटकाची भ्रम वाढविला. रूपही नाही नावही नाही. काय आहे रूप आणि नाव? काय आहे? भ्रम. कसं ज्ञान आहे हेच कळून घ्यायचे. म्हणून तर त्याला संतांचा संप्रदाय सत्संग सांगितलेला आहे. हे उलटे नाथाच्या घरची उलटीच कोण कशी पाण्याला लागली तहान, हे उलटे नाही. आणि म्हणून जे प्रवाहाच्या विरुद्ध आहे हे आणि ओळचणीचे पाणी आजबाई मी नवल देखील, ओळचणीचे पाणी आड्याला गेले नाही का. अशा प्रकार रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटकाशी भ्रम वाढविला. तुका म्हणे कागा झालाशी चतुर, होताशी आता निष्ठुर निर्विकार नाही का. अशा प्रकारचे होताशी निर्गुण का निर्गुण अशा प्रकारचे काहीतरी शब्द येतात. तरी दोन्ही शब्द बरोबर नाही वाटत. होताशी निष्ठुर निर्विकार. पाहता आपलं